गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मी माझ्या ब्लॉगिंगची सुरुवात करते. सण म्हटल्यावर सकाळी सकाळी बरीच कामं असतात. तसं आज यांनाही पश्चिम होती आणि रियांशही झोपलेला होता. त्यामुळे मला तयारी करायला थोडा वेळ भेटला. दाराला तोरण लावून घेतलं आणि नंतर मग गुढीला साडी घालायला घेतली. गुढीपाडवा हा सण हिंदू नववर्षाची सुरुवात मानला जातो. चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढी उभारून महाराष्ट्रात मोठ्या थाटात साजरा केला जातो. गुढी ही विजयाचं प्रतीक मानली जाते. त्यामुळे गुढीची काडी ही थोडी उंच असावी अशी मान्यता आहे. तसं मी आज नैवेद्य नंतरच बनवणार होते म्हणून गुढीची पूजा करून घेतली. धूप दीप आरती दाखवून आणि छान पूजा केली. आज मदत म्हणून रांगोळी ही पूनमनी काढली होती. मग तेवढ्यात रियांशही उठला आणि तो बघत होता मम्मी काय करते. मग तोही आला आणि त्यानेही गुढी समोर हात जोडून उभा राहिला आणि मम्मी माझेही फोटो काढ असं म्हणत होता. नंतर मग मी दुपारी स्वयंपाकाच्या तयारीला लागले. स्वयंपाकामध्ये आज पुरी भाजी आणि श्रीखंड असंच होतं. त्याच्यामुळं आज पुरी भाजीची तयारी करून घेतली आणि भाजीला फोडणी घालून घेतली. थोडं बाहेर जाणार होतो म्हणून लवकरच आवरत होते. इकडं रियांशची अशी मस्ती सुरू होती. नंतर भाजीही झाली होती. मग म्हटलं चला जेवून घेऊ आणि लगेच बाहेर जायचं होतं. रियांश जेवता वेळेस मला सांगत होता की मम्मी तू भाजी छान बनवली म्हणून. चला तर असा होता आमचा दिवस. बाय बाय.